अध्याय 17 पत्रव्यवहार. पत्रव्यवहार आहे प्रशासनाचा मुख्य गाभा, माहितीचा स्रोत आणि निर्णयांची गुप्त आभा, स्नेहबंधाचे साधन आणि राज्याचे धोरण, प्रश्नांची चोख उत्तरे आणि विचारांची प्रभा. इतिहासाच्या अभ्यासात हुकुमनामा, सनद, बातमीपत्रे, शस्त्रे, नाणी याबरोबरच महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे पत्रव्यवहार. होळकर दरबारातील इतिहास विभागाचे प्रमुख श्री वा ठाकूर यांनी होळकर घराण्यातील विविध राज्यकर्त्यांच्या कारकिर्दीतील पत्रांचे सूक्ष्म अवलोकन आणि अभ्यास करून 2 खंडातून होळकरशाहीच्या इतिहासाची साधने हा ग्रंथ प्रसिद्ध केला. होळकर दरबारातील श्री ठाकूर यांच्या महत्त्वाच्या पदामुळे त्यांना हे कागदपत्र आणि दस्तऐवज सहजपणे उपलब्ध होणे शक्य झाले. श्री ठाकूर यांनी मूळ मोडी लिपीत असलेल्या या पत्रांचे मराठी देवनागरी लिपीत पुनर्लेखन करवून घेतले आणि अतिशय साक्षेपाने या पत्रांचे संकलन केले. पत्रांचा कालखंड इसवी सन 1720 पासून ते इसवी सन 1885 पर्यंत म्हणजेच 165 वर्षांचा आहे. इतिहास या विषयात राजकीय घडामोडींबरोबरच सामाजिक, आर्थिक, व्यापारविषयक, साहित्य, कला इत्यादी अनेक बाबींचा अंतर्भाव असतो. या पत्रसंग्रहात यापैकी अनेक विषयांचे विवेचन त्या प्रसंगानुरोधाने आले आहे. या ग्रंथात 11 होळकर राज्यकर्त्यांच्या कारकिर्दी समाविष्ट आहेत. त्यापैकी एक कारकीर्द आहे अहिल्याबाई होळकर यांची. या पत्रात विविध अधिकारी, कमाविसदार यांना लिहिलेली पत्रे, श्रीमंत पेशवे, सरदार, अन्य दरबारातील वकील यांची पत्रे आहेत. तशीच अहिल्याबाईंनी व इतर होळकर राज्यकर्त्यांनी पेशवे, सरदार, कमाविसदार, मंदिराचे पुजारी, कारभारी यांना लिहिलेली ही पत्रे आहेत. पत्र क्रमांक 29 तारीख 28 फेब्रुवारी इसवी सन 1770. त्र्यंबक राजदेव कमाविसदार, प्रणय इंदूर यांस अहिल्याबाईंचे पत्र की चिरंजीव तुकबांनी लष्करातून नहेखान आरब याजला 1000 रुपयांची वरात तुम्हावर दिली आहे. त्यासी ते वरातीचा ऐवज सरकारचे आज्ञेशिवाय आरब मजकुरास न देणे दिलिया मुजरा पडणार नाही. याचा संदर्भ आहे होळकरशाहीच्या इतिहासाची साधने भाग 1 अनुक्रमांक 29 पृष्ठ 174. पत्र क्रमांक 77 तारीख 6 जून इसवी सन 1776. मामलेदार चांदवड यास अहिल्याबाईंचे ताकीद पत्र. तीर्थरूप सुभेदारांनी कोणकोणत्या प्रकारे आणून रयतेचे संगोपन केले. अतः पार गैरवाजवी उपसर्ग लागू नये. रयतेची दिलभरी करून हर एक प्रकारे गौर करीत जाणे फिरून बोभाट आलिया उपयोगी पडणार नाही व परिणाम लागणार नाही जाणीजे. संदर्भ आहे होळकरशाहीच्या इतिहासाची साधने भाग 1 पृष्ठ 201. पत्र क्रमांक 81 तारीख 19 ऑगस्ट इसवी सन 1807. रघुनाथ हरी दिमत पागा चिमणाजी कृष्ण यांस यशवंतराव होळकर यांचे पत्र. तुम्ही मशार निल्लेचे पत्र त्यांजला देऊन सदरहू 5 खंडा मेन निकट करून घेऊन भानपूरचे मुक्कामी पोहोचवून देणे. या कामास दिवसगत लागल्यास मर्जी राहणार नाही. यावर तुम्हांकडून ढील झाल्यास ठीक नसे हे खचित जाणून कर्तव्य ते करणे. संदर्भ आहे होळकरशाहीच्या इतिहासाची साधने भाग 2 पृष्ठ 63. मल्हाररावांनी अहिल्याबाईंना लिहिलेली पत्रे म्हणजे त्यांनी अहिल्याबाईंना दिलेल्या प्रशासनिक शिक्षणाचा एक उत्तम नमुना होय. अहिल्याबाईंची क्षमता ओळखून मल्हाररावांनी त्यांच्यावर प्रशासन आणि युद्धनीतीच्या अनेक जबाबदाऱ्या वेळोवेळी सोपविल्या होत्या. त्यांच्या अहिल्याबाईंच्या कर्तृत्वावर आणि कार्यकुशलतेवर पूर्ण विश्वास होता. अहिल्याबाईंच्या चांगल्या कामगिरीबाबत ते त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत, मात्र काही चूक झाल्यास कठोरपणे समज देत. दिनांक 31 जानेवारी 1765 रोजी अहिल्याबाईंना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, तुम्हास जाते समयी सांगितले की मथुरेसी अगर आकऱ्यासी काही मुक्काम न करता भारी भारी मजली करून ग्वाल्हेरपर्यंत झाडून जाणे. म्हणून ऐसे असता तुम्ही मथुरेसी 2-3 मुक्काम करणार ऐसे ऐकिले. ऐसी अशी जाते समयी समक्ष आज्ञा केली असता त्या गोष्टी सर्व एकीकडे ठेवून मथुरेसी मुक्काम केले हे उत्तम नसे. आम्ही सांगितले ते न करावे आणि आपल्याच चित्तास येईल तसे करणे असेल तरी सुखरूप तीर्थे करून असणे. इतक्यावरी पाणी पिण्याची देखील मथुरेस न राहता थोर थोर मजला करून चम्मल उतरून ग्वाल्हेरीस जाणे. तेथे बनेल तर 5 मुक्काम करावे. त्या स्थळी थोर तोफखाना ठेवून त्याचे गोळे व जंबुरियाचे गोळ्या
करण्याची तजवीज होईल तितके करावे, परंतु ग्वाल्हेरी अलीकडे एक मुक्काम न करणे, मागाहून वरचेवर लिहू त्याप्रमाणे वर्तणूक करणे, तोफखाना थोर ग्वाल्हेरीस ठेवून त्याची महिनाभराची बेगमी खर्चाची करून मग पुढे तुम्ही जाणे, चौकी पहारा मार्गाचा जाप्ता करीत जावा. याचा संदर्भ आहे होळकरशाहीच्या इतिहासाची साधने, पत्र क्रमांक 212, पृष्ठ 127. तारीख 28 फेब्रुवारी 1765च्या अहिल्याबाईंना लिहिलेल्या पत्रात मल्हारराव म्हणतात, अतः पर आमचे मर्जीची दरकार आहे तर रा बहिरो अनंत व गोविंद रामराज यांचबरोबर त्यांची रवानगी करून तुम्ही तोफखान्यासह सिरोंजेस जाणे. चिरंजीव मालबास वगैरे कोणी येऊ लागले तर कामास येणार नाही. लिहिल्याप्रमाणे वर्तणूक करणे. अब्दाली सरहद्दी अलीकडे आला, सुजा उद्दौला वगैरे झाडून सारे गिलचे दिल्लीस येणार. पुढे मनसबा कसा काय आढळेल त्याप्रमाणे केला जाईल. तुम्ही एक घडीचा विलंब न करता सिरोंजेस जाणे, मधी कोठे न उतरणे. लिहिल्याप्रमाणे रवानगी वाटेश्वरचे मार्गे करणे. याचा संदर्भ आहे होळकरशाहीच्या इतिहासाची साधने, पत्र क्रमांक 224, पृष्ठ 135. या पत्रांवरून अहिल्याबाईंचे प्रशासन, युद्धनीती आदींबाबतचे शिक्षण किती कडक शिस्तीत झाले होते याची कल्पना येईल. या पत्रांमधून होळकरशाहीच्या प्रशासनातील अनेक अंगांचे दर्शन होते. होळकर राज्यात धार्मिक बाबतीत सर्व धर्मांना सारखी वागणूक होती, म्हणजे सर्व धर्म समभाव होता. तारीख 28 ऑक्टोबर 1763ला मल्हाररावांनी परगणे अंबडच्या कमाविसदारास पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी आदेश देत म्हटले आहे, सय्यद मोहिद्दीन व सय्यद यासीन पीरजादे औलिया शाह असरक यांची दरगाह कसबे अंबडला आहे. यांनी जाहीर केले की पातशाही अंमलापासून इनाम जमीन चाहूर एक व चिरागचे तेल वजन आछेर आहे, तरी श्रीमंताचे अंमलाप्रमाणे सुदामत चालत आलेप्रमाणे चालवावे. ह्याचा संदर्भ आहे होळकरशाहीच्या इतिहासाची साधने, पत्र क्रमांक 187, पृष्ठ 144 ते 115. मल्हाररावांप्रमाणे अहिल्याबाईंनीही हिंदूंच्या मंदिराच्या निर्माणाकरिता व जीर्णोद्धाराकरिता जशी आर्थिक मदत दिली, तशीच मुसलमानांच्या दर्गा वा मशिदींच्या निर्माणाकरिता वा दुरुस्तीकरिता देणग्या दिल्या असे उल्लेख आले आहेत. संदर्भ आहे होळकरशाहीचा इतिहास, भाग 1, प्रकरण 8, पृष्ठ 262. दिनांक 3 फेब्रुवारी 1764च्या पत्रात मल्हाररावांनी अंबडच्या कमाविसदारांना पत्र लिहून वेदमूर्ती बाबा भट यांना मोगलांनी दिलेली सनद पुढे चालू ठेवावी याबाबत सूचना केल्या होत्या. अहिल्याबाईंनी प्रशासनाबरोबर सैन्याबाबतही समतोलाचे धोरण आपल्या राज्यात अंगीकारले होते. पेशव्यांनाही त्यांनी जवळपास 30,000चे सैन्य नेहमी जवळ बाळगावे अशा प्रकारच्या सूचना वेळोवेळी दिल्या होत्या. स्वराज्याचा खरा शत्रू इंग्रज आहे हे त्यांनी ओळखले होते. इंग्रज सत्ता एखाद्या अस्वलाप्रमाणे असून ती माणसाला गुदगुल्या करून संपवते अशा प्रकारचा इशारा त्यांनी पेशव्यांना आणि इतर संस्थानांना दिला होता. या पार्श्वभूमीवर पुणे दरबारातील होळकरांचे वकील अप्पाजी जाखदेव यांनी नाना फडणवीस यांना दिनांक 12 जुलै 1780 रोजी एक पत्र लिहिले. त्यात याच बाबींचा उहापोह केला आहे. 1. इंग्रजांचा उत्कर्ष पाहून अहिल्याबाई पेशव्यास वेळीच त्यांचा मोड करण्यास सुचविते. आणि 2. अहिल्याबाई बोलत होती, जे इंग्रजांनी चहूंकडून प्रसार करण्याचा मनसबा केला आहे, तरी ह्या समयात श्रीमंतांनी शिलेदारांचा व हुजरातींचा भरणा पुष्कळ करावा आणि इंग्रज जागजागा कोठे 2-3 पलटणे अशी तोड काढली आहे. अशात जागजागा फौज पाठवून द्यावी, म्हणजे मागल्यास दहशत पडेल, पुढे कोणी येऊ पावणार नाही. नवाब भोसले सारे जमा होऊन इंग्रजांचे पारिपत्य करावे. मात्र अहिल्याबाईंनी केलेल्या सूचनांची दखल न घेतल्यामुळे इंग्रज सत्तेने हळूहळू मराठी मुलकात आपले पाय रोवले. प्रथम यशवंतराव होळकर यांच्या कारकिर्दीत म्हणजे 1798 ते 1811 या काळात यशवंतरावांनी इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी पेशवे, अन्य सरदार आणि भरतखंडातील अनेक राजांना साथ घातली, पण त्यांना कुणीही प्रतिसाद दिला नाही. परिणामी इंग्रज सत्ता अधिकाधिक प्रबळ होत गेली आणि इसवी सन 1818 मध्ये पेशवाईचा अस्त होऊन इंग्रज सत्तेचा अंमल प्रस्थापित झाला. मातोश्री अहिल्याबाई होळकर यांनी श्रीमंत पंतप्रधान व छत्रपती यास पत्र लिहिण्याच्या पद्धतीविषयी मायने ठरविले होते. ते असे होते: 1. पंतप्रधानांस पत्र लिहिण्याचा मायना.
श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामींचे सेवेसी विनंती सेवक अहिल्याबाई कृतानेक विज्ञापना येथील क्षेत्र जाणून स्वकीय लेखन करावे याची आज्ञा केली पाहिजे विशेष। दुसरं आहे छत्रपती महाराजांस पत्र लिहिण्याचा मायना। श्रीमंत महाराज छत्रपती स्वामी सेवेसी आज्ञाधारक अहिल्याबाई होळकर कृतानेक विज्ञापना येथील क्षेत्र स्वामींचे कृपावलोकने करून यथास्थित असो विशेष। ह्याचे संदर्भ आहेत होळकरशाहीच्या इतिहासाची साधने भाग 1 पत्र क्रमांक 152 पृष्ठ 252। अहिल्याबाईंचे प्रशासन मुत्सद्देगिरी राजकारणपटुत्व इतिहास प्रसिद्ध आहे। त्यांचे व्यक्तिमत्व प्रशासन राजकीय धोरण याबाबत अनेकांनी तारीफ केली आहे। यापैकी 3 व्यक्तींचे उद्गार प्रातिनिधिक म्हणून पाहण्याजोगे आहेत। पहिले आहेत पेशवाईतले चाणक्य नाना फडणवीस। अहिल्याबाईंची मुत्सद्देगिरी आणि साधेपणा या गुण वैशिष्ट्यांबाबत नाना फडणवीस म्हणतात, तुम्ही म्हणजे होळकर व शिंदे श्रीमंतांचे बरोबरीचे सरदार, तुमचे व्यंग ते सरकारचे व्यंग या विषयीचा अर्थ पूर्णपणे बाईंचे ध्यानात आहे। बाईसारखी सावध व दूरदर्शी बाईच श्रीमंतांच्या सरकारात वाघ व बकरी एक ठिकाणी पाणी पितात। संदर्भ आहे होळकरशाहीच्या इतिहासाची साधने पत्र क्रमांक 388 इसवी सन 1792 पृष्ठ 404। अहिल्याबाईंच्या मुत्सद्देगिरीची आणि राजकारणातील नेतृत्वाची प्रशंसा हैदराबादचे निजाम यांनीही केली आहे। आपल्या एका पत्रात ते म्हणतात, बायको असता पुरुषांपेक्षा त्यामजला दूरदर्शी फार दिसून झाल्या। संदर्भ आहे होळकरशाहीच्या इतिहासाची साधने भाग 1 पत्र क्रमांक 316 इसवी सन 1790 पृष्ठ 359। उत्तरेकडील लोक दक्षिणी लोकांवर भरवसा करीत नाहीत, मात्र अहिल्याबाई या नियमाला अपवाद आहेत। चित्तोडहून मकाजी गीते यांनी मेवाडच्या लोकांचे मराठ्यांबाबतचे मत कळविले। या पत्रात ते म्हणतात, दख्खनी लोकांचा भरवसा रती मात्र न धरावा असे रांगडे म्हणतात। आम्ही चित्तोडास गेलो होतो, तेथे भीमसिंग दुर्जनसिंग व संध्यागीर गोसावी हे म्हणू लागले की आम्हास कित्येका गोष्टींनी श्री मातोश्री बाईसाहेबांचा भरोसा आहे, आम्ही काही त्यास रती मात्र अंतर करणार नाही। याचे संदर्भ आहेत होळकरशाहीच्या इतिहासाची साधने भाग 1 पत्र क्रमांक 70 तारीख 29 मार्च इसवी सन 1775 पृष्ठ 197। रांगडे व राजपूत लोक मुली होताच मारून टाकतात असा रिपोर्ट चिखलदे येथील कमावीसदाराने केला होता। इसवी सन 1843 साली होळकर दरबार आणि इंग्रज सरकार यांच्या विद्यमाने ही प्रथा बंद होण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्यानुसार लोकांना ताकीद देऊन कुणीही मुलींची हत्या करणार नाही असा बंदोबस्त ठेवावा अशा सरकारी सूचना गावोगाव दिल्या होत्या। संदर्भ आहे होळकरशाहीच्या इतिहासाची साधने भाग 2 पत्र क्रमांक 284 इसवी सन 1843 पृष्ठ क्रमांक 231 ते 232। अहिल्याबाईंच्या न्यायदानाची कीर्ती सर्वत्र पसरली होती, त्यामुळे इतर संस्थानातील राजे त्यांच्या राज्यातील अंतर्गत तंटे वा विवाद सोडविण्यासाठी अहिल्याबाईंचा सल्ला घेत आणि त्यांची मध्यस्थी वा निवाडा मान्य करीत। अशा संस्थानांपैकी बडवानी झाबुआ हे प्रमुख होत। बडवानीच्या राणीने अहिल्याबाईंना लिहिलेले पत्र या दृष्टीने पाहण्याजोगे आहे। राणी बखतकुंवर बडवानीवर यांच्याकडून मातोश्री अहिल्याबाई होळकर यांस पूर्वी आपण आज्ञा केली होती की राज्य डामडोल आहे, त्याचा बंदोबस्त करणे, त्यास कामात चित्त घालून बंदोबस्त थोडा बहुत केला, पण कित्येकांचे वैरी झालो, खरे बोलल्यास वाईट मानतात, याकरिता आपले अभयपत्र आल्यास चित्त समाधान पावेल। आपल्या वचनाचा आभार सर्व प्रकारे धरून आहो। आम्ही विनंती केली की आमचे राज्य फितुरी आहे, फितूर झाल्यास आम्हास आश्रय कोणाचा, तेव्हा आपण वचन दिले की आम्ही बसलो आहोत, तुम्हांकडे कोण पाहिसा आहे, तो प्रसंग आता आला आहे। पूर्वी वचन दिले त्याचे स्मरण धरून साहित्य करणार आपण समर्थ आहात। याचा संदर्भ आहे होळकरशाहीच्या इतिहासाची साधने भाग 1 पत्र क्रमांक 175 तारीख 31 ऑक्टोबर इसवी सन 1786 पृष्ठ 266। होळकरशाहीच्या वाटचालीत ज्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे अशा 2 व्यक्ती म्हणजे भारमलदादा होळकर आणि गोविंदपंत गानू।
गोविंदपंतांकडे खासगीच्या कारभाराची दिवाणपणाची सूत्रे होती. अहिल्याबाईंनी भारतभर लोक कल्याणाची जी कामे आपल्या खासगीच्या संपत्तीतून उत्पन्नातून केली त्या सर्वांचे नियोजन, आर्थिक अंदाजपत्र, बांधकामे, कामावर देखरेख, कामाचा दर्जा, वेळेचे गणित, कामाची पूर्तता या सर्वांचे योग्य ते संतुलन आणि समन्वय साधण्याचे काम गोविंदपंत गानू यांनी केले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र गोपाळराव गानू यांनी ही जबाबदारी समर्थपणे सांभाळली. भारमलदादा हे होळकर प्रशासनाचे पडद्याआडचे सूत्रधार. महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक आणि घरगुती बाबतीत अहिल्याबाई त्यांचा सल्ला घेत. अहिल्याबाईंवर त्यांची अपार श्रद्धा आणि भक्ती होती. अहिल्याबाईंना ते मातोश्री या नावाने संबोधित. भारमलदादांना 100 वर्षाचे दीर्घ आयुष्य लाभले. होळकरशाहीतील मल्हारराव, अहिल्याबाई, मालेराव, तुकोजीराव, काशीराव, यशवंतराव आणि द्वितीय मल्हारराव अशा 7 राज्यकर्त्यांच्या कार्यकाळात त्यांनी होळकरशाहीतील महत्त्वाच्या राजकीय आणि प्रशासकीय कामांची धुरा सांभाळली. भारमलदादा हे आत्यंतिक निष्ठा, विवेक, समतोल आणि सात्विकता यांचे प्रतीक होते. ते होळकरशाहीचे जणू भीष्म पितामह होते. या पत्रसंग्रहातून होळकरशाहीचा एक दीर्घ पट आपल्यासमोर उलगडला गेला आहे. यात राजकीय इतिहास आहेच, पण सांस्कृतिक, सामाजिक इतिहासाचे अनेक पैलू यातून प्रकट झाले आहेत. होळकरशाहीतील राज्यकर्त्यांचा पराक्रम, दूरदृष्टी, लोकाभिमुख विचारधारा, सर्व धर्म समभाव, न्यायनिष्ठा, मुत्सद्देगिरी, देशासाठी सर्वस्व पणाला लावण्याची जिद्द या गुणांचे दर्शन होते. अहिल्याबाई होळकरांनी तर राज्याच्या सीमारेषा ही संकल्पना दुय्यम ठरवून अवघे भरतखंड हे आपले कार्यक्षेत्र मानले. पत्रांची भाषा तत्कालीन मराठी आहे. भाषेचे वळण जुने आहे. पत्रांमध्ये अनेक अरबी, फारसी, उर्दू भाषेचे शब्द आले आहेत. स्वराज्यात पत्रव्यवहारात अरबी सन, शालिवाहन शक, संवत वर्ष आणि इसवी सन यांचा प्रयोग केलेला दिसून येतो. पत्राचे मायने आणि पत्रांचा शेवट फारसी, अरबी पद्धतीने केलेला आढळतो. पत्राच्या आरंभी श्री म्हाळसाकांत असे शुभवाचक शब्द आले आहेत. काही ठिकाणी श्री मार्तंड, श्री शंकर, श्री सरस्वते नम, श्री दत्त, श्री मोरया, श्रीराम असे शब्द आहेत. मल्हारराव, अहिल्याबाई आणि यशवंतराव या प्रमुख राज्यकर्त्यांच्या पत्रात मात्र श्री हे शुभाक्षर वापरलेले आहे असे दिसून येते. होळकर घराणे शिवभक्त श्री म्हाळसाकांत या श्री मार्तंड म्हणजे खंडेराय हे शिवाचेच रूप आहे. म्हणूनच श्री म्हाळसाकांत, श्री मार्तंड वा श्री शंकर हे शब्द वापरले असावेत असे अनुमान काढता येते. या पत्रव्यवहारातून आपल्याला अहिल्याबाईंच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंचे दर्शन होते. संदर्भ आहे होळकरशाहीच्या इतिहासाची साधने भाग 1 वावा ठाकूर 1944 आणि होळकरशाहीच्या इतिहासाची साधने भाग 2 वावा ठाकूर 1945.